असं वाटतंय की ते अजूनही नताशाच्या संपर्कात आहेत. म्हणजे साक्षी साहेब गेले होते नताशाला भेटायला, पण ते म्हणाले की नताशा त्यांना भेटलीच नाही. पण ज्या माणसाला त्यांनी तिच्या मागावर पाहिलं होतं तो म्हणाला की नताशा तिथेच होती. देव नक्की कुठेतरी पाणी मुरतंय, ह्याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल. साक्षी काही सिरियस नाही आहे ना ग? म्हणजे भैयासाहेबांवर काही संकट वगैरे? नाही, तू कसली काळजी करू नकोस. सध्या तरी आमच्या हातात कुठलाही पुरावा आलेला नाहीये. आम्हाला फक्त आणि तसंच जर काही असेल तर मी तुला नक्की फोन करून कळवेन. पण आता तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. ओके? ठीक आहे, बाय. 4-5 सामाजिक संस्थांना आम्ही हाताशी धरलेला आहे. तुम्ही आदेश दिला की सगळं ठरवता येईल. साहेब. हो साहेब. सॉरी, काय म्हणाल तुम्ही? आमचं लक्ष नव्हतं. साहेब, तुमची तब्येत ठीक नसेल तर आम्ही रात्री पुन्हा येतो. नाही नाडकर्णी, बोला तुम्ही. नाही साहेब, तुम्ही नका तसदी घेऊ, आम्ही नक्की येतो. तर साहेब सगळी तयारी झाली आहे, फक्त सविस्तर चर्चा हवी होती, एवढंच. ठीक आहे, आम्ही रात्री भेटतो. ठीक आहे. आमचं वागणं हळूहळू फारच विचित्र होत चाललंय. ते फक्त प्रियदर्शनीच नाही तर आमच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात येत आहे आणि फार धोक्याचं आहे. हे जर असंच चालू राहिलं तर आमची राजकीय प्रति पूर्णपणे धुळीला मिळेल. नाही, आम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवलंच पाहिजे. आफ्टर ऑल शी इज माय डॉटर. तिच्याशी कसं वागायला पाहिजे हे मला चांगलं येतं. हो, पण माझं म्हणणं इतकंच आहे की एक ॲडव्होकेट म्हणून तिच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या आधी तिचे एक वडील म्हणून तिला तुम्ही समजून घ्यावं. थँक्स फॉर द ॲडवाइस, ज्याची मला गरज नाहीये. आणि पुन्हा असा फोन करून मला डिस्टर्ब करण्याची सुद्धा गरज नाहीये. गॉट इट? नमस्कार साहेब. नमस्कार. बसा नाडकर्णी, बसा म्हटलं ना. यांना एवढी किंमत द्यायची गरज नाही. आपण काहीतरी महत्वाचं बोलतोय ते आधी पूर्ण करूया. आमच्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. तुमच्या यंग जनरेशनचं काही खरं नाही बाबा. नाही अंकल, ऍक्च्युली आम्ही आता इकडे आलो ना तर त्याच्या आधी आमचं तेच डिस्कशन चालू होतं. बर. म्हणजे माझ्याबद्दल की मला फर्दर स्टडीज करता चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायची, पण डॅडकडे पैसा नाहीये. त्यामुळे मला आता इथल्याच कुठल्या तरी लोकल कॉलेजमध्ये माझ्या क्वालिफिकेशनवरती ऍडमिशन घ्यायला लागेल. यू आर ॲम्बिशियस रिअली. सर, नुसतं ॲम्बिशियस असून चालत नाही ना, फायनान्शियल कंडिशन सुद्धा लागते. तुला काही हवंय का? आय मीन थंड वगैरे काय घेणार आहेस का तू? नाही, नको, मी निघतो आता. थँक्स. घरचे वाट बघत असतील ना? हो. येत राहा अधूनमधून, केतकीला बरं वाटेल. नक्की. बाय. बाय. त्याला मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकायचंय ना, शिकू दे ना. त्याचा सगळा खर्च मी करेन. पण त्या बदल्यात त्यानं केतकीला ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी राजी केलं पाहिजे. हाऊ इज द डील? नाईस. काहीही झालं तरी साक्षीच्या नजरेतून आम्हाला सुटावंच लागेल. काय करावं त्यासाठी आहे एक मार्ग आहे. साक्षीला जर नमवायचं असेल तर आम्हाला एक मोठं खेळावं लागेल. साक्षी आणि आमच्यात जर भिंत बांधायची असेल तर पटावर एक नवं प्यादं उतरवावं लागेल. देवयानी, तिला काही करून आपल्या बाजूने वळवायला हवं. दिल्लीची सगळी सूत्र तर आमच्या हातात येतीलच, पण घरची सारी सूत्र देवयानीच्या मार्फतच हलवावी लागतील. तरच पटावरचा राजा शाबूत राहील. आमचं पॉलिटिकल करिअर शाबूत राहील. येस, देवयानी. देवयानी राजे शिर्के, मिसेस देवयानी विक्रमादित्य रावे शिर्के.